ही उसाचं कांड नसून सोन्याचं कांड आहे. आज बाजारामध्ये साखर 42 रुपये दरानं घ्यायला लागते. 39 रुपये न टेंडर चाललेला आहे. ही फक्त साखरच पैसा आपल्याला देते ती. त्यात सुद्धा 100-200 कमी देते ती. इथेनॉइल असेल, कोजन असेल, डिस्लरी असेल, राख असेल, मळे असेल, ह्याचा हिशोबच कुठला कारखानदार दिन आहे. आणि डिस्लरी कोजन ही आमच्या सगळ्याच्या शेतकऱ्याच्या उसाच्या पैशातनं उभा केलेले ही प्रोजेक्ट आहेत. ह्याचा कुठं तुम्ही हिशोब देताय? ह्याचा हिशोब यांनी दिलेला नाही. ह्यांनी लुटाय चालू आहे. ह्यांच्या आमदारक्या खासदारक्याचा 100 कोटी रुपये एक गडी आमदारकीला खर्च करतोय. कुठनं पैसा येतोय? ही पैसा कारखान्यातनं हाणला जातोय, चोरला जातोय. प्रत्येक खेपाला 2-2.5 टनाचा काटा मारला जातोय. ही शेतकऱ्यांची भयानकपणे लूट होतीये. म्हणून हे चळवळ मोठी झाली पाहिजे. म्हणून सगळ्या संघटना एकत्र येऊन त्या कारखानदाराला गुडघे टेकल्याशिवाय आणि शेतकऱ्यांना चांगला दर मिळवून दिल्याशिवाय कुठलाही शेतकरी बी थांबणार नाही आणि संघटनेतला कार्यकर्ता सुद्धा थांबणार नाही.